4 अक्षरी शब्द वाचन लेखन मधला भाग दुसरा। चला वेळ वाया न घालता आपण पटपट लिहूया। तुम्हालाही माझ्या बरोबर वाचन करायचे आणि लेखनही करायचं आहे। अला काना आचरण, आचरण म्हणजेच वागणं कसं आहे ते आचरण। मनगट, मनगट, मनगट म्हणजेच हाताच्या इथला हा भाग आपला मनगट, रिस्ट, ज्याला रिस्ट असंही म्हणतात। मटकन, मटकन। अपचन, अपचन, अपचन। जेव्हा फूड डायजेस्ट होत नाही तेव्हा त्याला अपचन असं म्हणतात। दरवला काना वा, जला काना जा, दरवाजा। तुम्ही नवीन असाल तर प्रत्येक मात्रा, फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर मुलांना जेव्हा पण आपण शिकवतो तेव्हा प्रत्येक मात्रा, काना, वेलांटी, उकार सगळ्याचा उच्चार करूनच प्रॅक्टिस करायला सांगायची, त्यामुळे मुलं पटपट शिकतात। हा माझा एक्सपिरियन्स आहे। मी माझ्या मुलाचा जेव्हा अभ्यास घेतला तेव्हा त्याला असंच शिकवलं आहे, तो खूप पटकन शिकला। पला काना पा व, सला काना सा, ळला काना ळा, पावसाळा। फोड करून मुलांना वाचायला सांगा। पहिले एक एक अक्षर वाचायचं, त्याच्यानंतर 2 अक्षरे एकत्र वाचायची, नंतर पूर्ण शब्द 2-2 अक्षरे फोड करून वाचायची, नंतर पूर्ण शब्द वाचायचा। मी याच्या अगोदरच्या व्हिडिओवर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। रला काना राम फळ, रामफळ, हे एक फळ आहे, रामफळ। तसंच आपण रामफळ बरोबर सीताफळ लिहू शकतो, पण पहिले आपण बिना वेलांटीचे वगैरे शब्द लिहूया, जेवढे होत आहेत तेवढे। सला काना सायकल, सायकल। अजगर, अजगर। अवतला काना ता, र, अवतार। अवतार। अडसर आपण लिहिल्या आधीच्या याच्यात। उपवन, उपवन, उपवन। परवड, परवड, परवड। परवड होते आपण म्हणतो असं, म्हणजे आपल्याला त्रास होत असेल तर हा शब्द वापरला जातो, परवड होती। रला काना राम, रला काना राम, राम राम, राम राम। त्याच्यावरून आपण रला काना राम, रला काना राव, रामराव। त्याच्यावरून आपण श्यामराव पण लिहू शकतो, शला काना श्याम, रला काना राव। लिहायचं ते म्हणा, जे शब्द सुचतील ते लिहून काढा, प्रॅक्टिस होईल। श्यामराव। वला काना वा, र, तलवार। तडफड, तडफड। नला काना ना, वर, जनावर। पाळीव प्राण्यांना जे घरामध्ये आपण पाळतो त्यांना जनावर असं म्हणतात, किंवा बाहेर पण असेल त्यांना आपण जनावर म्हणतो, जनावर। जनावरून जवरूनच एक शब्द आठवला, जला काना जान, कला काना कार, जाणकार, म्हणजे ज्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती आहे त्याला आपण जाणकार असा व्यक्ती असं म्हणतो, जाणकार। रामफळ लिहिलं, आता सीताफळ लिहूया। सला पहिली वेलांटी सी, तला काना ता, फ,
ळ सीताफळ, हे एक फ्रूट आहे, सीताफळ. ब ळला पहिली वेलांटी ळी, रला काना रा, म बळीराम. नाव आहे श्रीकृष्णांच्या भावाचं नाव बळीराम. शनिवार शला पहिली वेलांटी श नला पहिली वेलांटी नी, वला काना वा, र शनिवार. तसंच तुम्ही रविवार सगळे वार इथं लिहू शकता. र वला पहिली वेलांटी वी, वा र गुरुवार. आता मी काही सगळे लिहित नाही पण ते सगळे 4 अक्षरीमध्ये मोडतात तर तुम्ही लिहू शकता. रविवार, शनिवार. गुरुवार, गुरुवार, गुरुचा वार गुरुवार. धला पहिली वेलांटी धी, कला काना का, र अधिकार म्हणजेच राईट. चला पहिली वेलांटी चीव, चला पहिली वेलांटी चीव, चिव चिव, चिमण्या करतात चिवचिवाट. हला पहिली वेलांटी हिरवळ, हिरवळ म्हणजेच ग्रीनरी. मुलांना इंग्लिश शिकवताना मराठीचा अर्थ सांगा, मराठी शिकवताना इंग्लिशमध्ये सांगा. शब्दसाठा खूप गरजेचा आहे, मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते याबद्दल. विनायक वला पहिली वेलांटी व्ही, नाला काना नायक. मुलांना घरातल्यांची ही नावं सर्व काही लिहायला सांगा. तुमच्या नातेवाईकांची, त्यांच्या फ्रेंड सर्कलची जेवढं काही लिहिता येईल प्रॅक्टिस करता येईल. डिक्टेशन बघून लिहिणं सगळ्यांनाच जमतं, न पाहता लिहिता आलं पाहिजे आणि त्यासाठी पहिलं तुम्हाला वाचन करावं लागणार. वाचलं का मग ते लिहून काढायचं, डिक्टेट करून कोणाला तरी डिक्टेशन करायला सांगायचं आणि मग तुम्ही लिहायचं. अशीच प्रॅक्टिस करा, खूप पटकन शिकाल. शला पहिली वेलांटी शिव, रला काना राम, शिवराम. हिरवळ, चिवचिवाट. खिरापत, खला पहिली वेलांटी खी, रला काना रा, पत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गावी जायचो तेव्हा पक्षी जेव्हा एखादं फळ खातात, आंब्याचं फळ, आंब्याची झाडं असायची, तर त्याचं जे आंबा पक्ष्यांनी जो खाल्लेला असतो त्याला खिरापत म्हणायचो आम्ही. खिरापत. अजून त्याचा काय अर्थ आहे ते तर मला माहित नाही, पण म्हणजे आजीकडून ऐकलेलं की त्याला खिरापत म्हणायचे. खिरापत आहे. हिरवळ लिहिलं आपण, हिरवळ. थंडगार, हिरवळवरून आठवलं मग. थवर अनुस्वार थंड, गल गाना गा, र अनुस्वाराचा शब्द मी मध्येच घेतलेला आहे, ठीक आहे कधीतरी चालतं. आपण सगळं आधी शिकलेलो आहे त्यामुळे मुलांना मधी जरी एखादं घेतलं तरी यायला हवं. फ्लोच्या बाहेर जाऊन पण कधी कधी आलं पाहिजे. आपलं जे चाललंय त्याच्यातूनच वेगळं काहीतरी पण लिहायला दिलं तर ते मुलांना आलं पाहिजे. थंडगार. दला पहिली वेलांटी दी, वला काना वा, कर दिवाकर. धनगर आपण ऑलरेडी लिहिलेला आहे, दिवाकर. फला पहिली वेलांटी फी, रला काना रा, यला फिरायला, सर्वांनाच आवडतं. फिरायला वरूनच नाचायला आठवलं मला. नला काना नाचा, चला काना चा, यला नाचायला सर्वांनाच आवडतं. फिरायला, नाचायला. प कला काना का, र उपकार. अवकाश, व कला काना का, श अवकाश म्हणजेच अजून वेळ आहे, अवकाश आहे.
बघा एवढे शब्द घेतले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच बाकीचे व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, त्यामुळे प्लेलिस्टला जाऊन नक्कीच व्हिजिट द्या. धन्यवाद.